कच्चे पोलाद किंवा क्रूड स्टीलच्या उत्पादनात सध्या आपला देश जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण जर आपण दरडोई वापराचा म्हणजे एका व्यक्तीमागे होणाऱ्या पोलादाच्या वापराचा विचार केला तर विकसित देशांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. अगदी बरोबर. म्हणजे उत्पादन प्रचंड आहे पण देशांतर्गत वापर मात्र मर्यादित आहे. हे समीकरण थोडं विचित्र वाटतं ना. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विरोधाभासाचा आणि त्यामागे दडलेल्या प्रचंड मोठ्या संधीचा वेध घेणार आहोत. हो, आणि यासाठी आपल्याकडे एक अतिशय उत्तम स्रोत आहे. होय. आजची आपली ही चर्चा फोर्ज ऑफ प्रोग्रेस द इंडियन स्टील इंडस्ट्री रिपोर्ट या अत्यंत महत्त्वपूर्ण अहवालावर आधारित आहे. या अहवालात भारतीय पोलाद उद्योगाची सद्यस्थिती आणि भविष्यातील अंदाज यांचा अतिशय सविस्तर डेटा दिला आहे. आणि हा डेटा खरोखरच डोळे उघडणार आहे. नक्कीच. आपला आजचा मुख्य उद्देश हा आहे की पोलाद उद्योग हा केवळ एक धुराडे ओकणारा जड उद्योग किंवा हेवी इंडस्ट्री नसून तो खऱ्या अर्थाने देशाच्या पायाभूत विकासाचा कणा कसा आहे हे आपण समजून घेणार आहोत, आपण डिकोड करणार आहोत. नक्कीच. ह्या अहवालातील आकडेवारीकडे पाहिल्यावर सर्वात वेधक गोष्ट कोणती वाटते माहितीये? कोणती? ही जी उत्पादनाची क्षमता आणि प्रत्यक्ष वापर यातील तफावत आहे ना, तीच भारतीय पोलाद उद्योगासाठी एका अर्थाने सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अच्छा, म्हणजे ती तफावत एक संधी आहे तर. हो, कारण ही तफावत भविष्यातील दीर्घकालीन मागणीची स्पष्ट हमी देते. आपण अहवालातील सुरुवातीच्या डेटा पॉइंट्सवर नजर टाकली तर आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताची पोलाद उत्पादन क्षमता सुमारे 200 दशलक्ष टन इतकी होती. 200 दशलक्ष टन? बापरे, हा खूप मोठा आकडा आहे. होय, पण दरडोई वापराचा आकडा पाहिला तर तो फक्त 100 किलोच्या आसपास घुटमळतोय. म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीमागे वर्षाला सरासरी केवळ 100 किलो पोलाद वापरले जाते. आणि विकसित देशांमध्ये हेच प्रमाण किती असतं? विकसित देशांमध्ये हाच आकडा 300 ते 400 किलोच्या घरात असतो. आता आर्थिक वर्ष 2031 पर्यंत हाच 100 किलोचा वापर 160 किलोपर्यंत नेण्याचे अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट वरवर पाहता कदाचित 60 किलोचीच वाढ वाटेल, पण जेव्हा आपण 140 कोटी लोकसंख्येच्या परिप्रेक्षातून याकडे पाहतो तेव्हा दरडोई वापरात केवळ 60 किलोची वाढ करणे म्हणजे एकूण मागणीत किती प्रचंड मोठी भर पडेल हे लक्षात येतं. अगदी तसंच आहे. जवळपास 84 दशलक्ष टन नवीन मागणी केवळ या वाढीव वापरामुळे निर्माण होईल असा माझा अंदाज आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो, हा अतिरिक्त वापर नेमका कुठे होणार आहे? हे एवढी प्रचंड मागणी केवळ घरांच्या बांधकामातून तर नक्कीच येणार नाही. या अहवालात मागणीचे जे विविध स्रोत दिले आहेत ते खूपच रंजक आहेत. विशेषतः पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राचा यात मोठा वाटा आहे, बरोबर? अगदी बरोबर. ही मागणी अत्यंत वैविध्यपूर्ण क्षेत्रांमधून आकार घेत आहे. सर्वात मोठा आणि स्थिर वाटा साहजिकच पायाभूत सुविधा क्षेत्राचा आहे. अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 पर्यंत एकूण पोलाद मागणीच्या तब्बल 11% मागणी केवळ याच क्षेत्रातून असेल. 11% म्हणजे हा खूपच मोठा हिस्सा आहे. हो, आणि यामागे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन सारख्या महाकाय सरकारी धोरणांचा थेट प्रभाव आहे. देशभरात जे नवीन महामार्ग उभे राहत आहेत किंवा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स, नवीन विमानतळ बांधले जात आहेत, त्यांना लाखो टन पोलादाची गरज आहे. आणि रिअल इस्टेटचं काय? त्यातही बरीच वाढ दिसते आजकाल. होय, रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राचा विचार केल्यास आर्थिक वर्ष 2025च्या चौथ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्रात 10.8% इतकी भक्कम वाढ नोंदवली गेली आहे. शहरीकरणाचा वेग जसजसा वाढत आहे तसतसं या क्षेत्राकडून येणारी मागणी अधिकच मजबूत होत आहे. आणि या पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्त मला अहवालातील ऑटोमोबाईल आणि त्या सर्क्युलर इकॉनॉमीबद्दलचा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला. ऑटोमोबाईल क्षेत्र आर्थिक वर्ष 2026 मध्ये 6 ते 60% वाढेल असा अंदाज आहे. आता गाड्या बनवण्यासाठी पोलाद लागतं हे तर स्पष्टच आहे, पण यामध्ये स्क्रॅपेज पॉलिसी किंवा वाहन भंगार धोरणाची भूमिका मला फार रंजक वाटली. मी तेच सांगणार होते. जेव्हा जुन्या गाड्या अधिकृतपणे भंगारात काढल्या जातात तेव्हा त्यातील उच्च दर्जाचं जुने पोलाद थेट वितळवून नवीन पोलाद बनवण्यासाठी वापरलं जातं. आणि यामुळे नक्कीच कंपन्यांचा फायदा होत असेल. होय, आणि या स्क्रॅपेज पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे पोलाद कंपन्यांचा कच्च्या मालाचा खर्च लक्षणीयरित्या कमी होतो. नवीन लोह खनिज खणून काढण्यापेक्षा जुने पोलाद रिसायकल करणे हे ऊर्जेच्या दृष्टीनेही खूप कार्यक्षम असतं. म्हणजे यातून एका सर्क्युलर इकॉनॉमीला किंवा वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते.
अगदी बरोबर. या व्यतिरिक्त मागणीचा आणखी एक मोठा स्रोत आहे ज्याकडे अनेकदा आपली दुर्लक्ष होते. तो म्हणजे कन्झ्युमर ड्युरेबल्स, म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन्स, एअर कंडिशनर्स यांसारखी घरगुती उपकरणे. अरे हो, त्यातही पोलाद असतंच की. हो ना. 2029 पर्यंत या उपकरणांची देशांतर्गत बाजारपेठ 130 ते 150 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचण्याची दाट शक्यता आहे. भारतातील मध्यमवर्ग जसजसा विस्तारत आहे तसतशी या उपकरणांची मागणी वाढत आहे आणि या प्रत्येक उपकरणामध्ये पोलादाचा वापर अनिवार्य असतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने एका वेगळ्या वळणावर जातो. कारण आपण आत्तापर्यंत ज्या पोलादाची चर्चा केली ते केवळ इमारतींमध्ये वापरले जाणारे साधे लोखंडाचे सळई किंवा पत्रे नाहीत. उद्योग आता व्हॅल्यू ॲडेड पोलादाकडे अत्यंत वेगाने वळत आहे. हो, हा बदल खूपच स्पष्ट दिसतोय अहवालात. अहवालात हे स्पष्टपणे नमूद केले आहे की ऑटोमोटिव्ह स्टील किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारं इलेक्ट्रिकल स्टील यांसारख्या उच्च दर्जाच्या स्पेशालिटी स्टीलच्या निर्मितीवर आता जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर्समध्ये वापरले जाणारे पोलाद हे वजनाने हलके पण चुंबकीय गुणधर्माने युक्त असावे लागते. हे काही आपले रोजचे साधे पोलाद नसते. पण इथेच मला एक मोठा विरोधाभास या डेटामध्ये दिसतो ज्यावर आपण चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्ही व्यापाराच्या आकडेवारीबद्दल बोलत आहात ना? हो, ती आयात आणि निर्यातीची आकडेवारी. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हाच तो मुद्दा आहे जिथे भारतीय पोलाद उद्योगापुढील सर्वात मोठे आव्हान आणि संधी दोन्ही स्पष्ट होतात. आर्थिक वर्ष 2025च्या व्यापाराची आकडेवारी पाहिल्यास एक अतिशय धक्कादायक चित्र समोर येते. ते काय? आपण जगातले दुसरे सर्वात मोठे उत्पादक देश आहोत, तरीही भारताने ह्या वर्षात केवळ 4.85 दशलक्ष टन पोलादाची निर्यात केली. पण त्याचवेळी आपली आयात तब्बल 9.53 दशलक्ष टन इतकी होती. बापरे, म्हणजे आपली आयात निर्यातीच्या जवळपास दुप्पट आहे. हाच तो विरोधाभास. एवढी मोठी उत्पादन क्षमता असूनही आपण आयात का करत आहोत? कारण आपण जी आयात करतोय ती प्रामुख्याने या विशेष दर्जाच्या किंवा स्पेशल ग्रेड्सच्या पोलादाची आहे. अच्छा, म्हणजे हाय टेन्साइल स्टील किंवा क्रॅश रेझिस्टंट ऑटोमोटिव्ह स्टील मध्ये वापरले जाणारे विशेष पोलाद अजूनही आपल्याला आयात करावे लागते. देशांतर्गत उद्योगांना आता नुसते कच्चे पोलाद बनवून चालणार नाही, तर या उच्च तंत्रज्ञानाच्या पोलादाचे देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागेल. म्हणजे ही आयात कमी करणे हेच खऱ्या अर्थाने मूल्यवर्धन किंवा व्हॅल्यू ॲडिशन करणे होय. अगदी तंतोतंत. आणि मी सांगेन की हे साध्य करण्यासाठी प्रचंड मोठ्या भांडवलाची गरज आहे. केवळ एक नवीन भट्टी उभी करून हे स्पेशालिटी स्टील बनत नाही. त्यासाठी संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत संशोधन आणि विकासाची म्हणजे R&Dची जोड द्यावी लागते. आणि याच अनुषंगाने अहवालातील गुंतवणूक आणि सरकारी धोरणे हा भाग मला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो. नॅशनल स्टील पॉलिसी 2017 नुसार 2030 पर्यंत देशाची पोलाद उत्पादन क्षमता 300 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचं अधिकृत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हो, आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अहवालात एक आकडा दिला आहे. तब्बल 156 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची किंवा कॅपेक्स सायकलची गरज. 156 अब्ज डॉलर्स हा आकडा खरोखरच अवाढव्य आहे. जेव्हा आपण एवढ्या मोठ्या कॅपिटल एक्सपेंडिचरची चर्चा करतो तेव्हा स्वाभाविकच प्रश्न पडतो की एवढा पैसा या क्षेत्रात येणार कुठून? बँका एवढे मोठे कर्ज देतील का? हा प्रश्न खूप रास्त आहे. किंवा परकीय गुंतवणूकदार यात रस दाखवतील का? पण अहवाल पुढे जाऊन हेही सांगतो की आर्थिक वर्ष 2026 पर्यंत नवीन सुविधांमधून सुमारे 40 दशलक्ष टन क्षमतेची भर प्रत्यक्ष पडणार आहे. म्हणजे गुंतवणूक आधीच सुरू झाली आहे. यामागे सरकारचं एक अत्यंत भक्कम धोरणात्मक पाठबळ दिसून येते. होय, सरकारची धोरणे या गुंतवणुकीला एक सुरक्षित कवच प्रदान करत आहेत. शासनाचा संपूर्ण कल हा कोणत्याही परिस्थितीत देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याकडे आहे. यासाठी काही अत्यंत अचूक पावलं उचलण्यात आली आहेत. जसे की ती PLI योजना. करण्यात आलेली PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना. या योजनेअंतर्गत कंपन्यांना त्यांच्या वाढी उत्पादनावर आणि विक्रीवर 4% ते 15% थेट आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे. याचा थेट अर्थ असा की सरकारने कंपन्यांना स्पष्ट संकेत दिला आहे, तुम्ही उच्च दर्जाचे आणि आयात करावे लागणारे पोलाद देशातच बनवा
आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू. बरोबर. आणि दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे या क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजे FDIला दिलेली परवानगी. या एका निर्णयामुळे सन 2000 सालापासून आत्तापर्यंत या मेटलर्जिकल क्षेत्रात 18.67 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक आली आहे. आणि आयात कमी करण्यासाठी आणखी एक प्रणाली आणली आहे, स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम 2.0. हो, ही सिस्टम खूप महत्वाची भूमिका बजावते. ही प्रणाली बाहेरून येणाऱ्या पोलादावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवते. कोणत्या दर्जाचं पोलाद कोणत्या देशातून आणि किती किमतीला येत आहे याचा रिअल टाईम डेटा यातून मिळतो. ज्यामुळे अवाजवी आयातीला आळा बसतो आणि देशांतर्गत उद्योगांना एक प्रकारची सुरक्षा मिळते. याच धोरणात्मक सुरक्षेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात सध्या अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळत आहेत. हो, मी ते अहवालातील कॉर्पोरेट गुंतवणुकीचे आकडे पाहिले आणि ते खरंच थक्क करणारे आहेत. JSW स्टीलने महाराष्ट्रात तब्बल 1,00,000 कोटी रुपयांचा महाकाय प्रकल्प जाहीर केलाय. 1,00,000 कोटी रुपयांचा प्रकल्प म्हणजे केवळ एक कारखाना नसतो, तो एक संपूर्ण आर्थिक परिसंस्था किंवा इकोसिस्टम उभी करतो. नक्कीच, हजारो लोकांना रोजगार मिळेल तिथे. हो, त्यातून हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. आजूबाजूला छोटे मोठे पूरक उद्योग उभे राहतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठी चालना मिळते. याच कंपनीचा ओडिशामध्ये 65,000 कोटी रुपयांचा आणखी एक प्रकल्प उभा राहत आहे. आणि या व्यतिरिक्त AMNS इंडिया आपला भारतातील विस्तार करण्यासाठी 7.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. हे सर्व आकडे हे दर्शवतात की भारतीय पोलाद उद्योग सध्या एका मल्टी इयर एक्सपॅन्शन फेजमध्ये म्हणजेच बहुवार्षिक विस्ताराच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. हा केवळ एका वर्षाचा ट्रेंड नाहीये, तर हा एक संरचनात्मक बदल आहे जो पुढील दशकासाठी प्रगतीची दिशा ठरवणार आहे. हे विस्तार सत्र खरोखरच आश्वासक आहे. पण जेव्हा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्षमता वाढवतो तेव्हा एका अत्यंत ज्वलंत समस्येकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तर या सर्व प्रगतीचा पर्यावरणाच्या दृष्टीने नेमका अर्थ काय होतो? आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या समस्येशी अत्यंत गांभीर्याने लढत आहे. हो, हा एक अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. पोलाद उद्योग हा पारंपरिकरित्या कोळशावर चालणारा आणि मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणारा उद्योग मानला जातो. इथेच अहवालातील सर्वात महत्त्वाचा आणि भविष्याचा वेध घेणारा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे ग्रीन स्टील किंवा हरित पोलाद. हा खरोखरच या संपूर्ण अहवालातील सर्वात कळीचा मुद्दा आहे. कारण इथून पुढे प्रगती तर करायची आहे, पण ती पर्यावरणाचा बळी देऊन करता येणार नाही. ग्रीन स्टील ही आता केवळ एक चांगली कल्पना राहिलेली नाही, तर ती जागतिक स्तरावर टिकून राहण्याची अट बनत चालली आहे. अहवालातील अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2030 मध्ये भारतात ग्रीन स्टीलची मागणी सुमारे 4.49 दशलक्ष टन असण्याची शक्यता आहे. पण खरा मोठा बदल त्यानंतर पाहायला मिळेल. आर्थिक वर्ष 2050 पर्यंत हीच मागणी थेट 189 दशलक्ष टनांपर्यंत उसळी घेईल, असा अत्यंत महत्वाचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. 4.49 दशलक्ष टनांवरून थेट 149 दशलक्ष टन, ही झेप खरोखरच प्रचंड आहे. पण मला एक सांगा, ग्रीन स्टीलची एवढी तातडीची गरज अचानक का भासू लागली आहे? केवळ पर्यावरण रक्षणाची जाणीव हे एकच कारण यामागे नाहीये ना? नाही, नक्कीच नाही. यात जागतिक भूराजकीय आणि आर्थिक नियमही मोठा भाग बजावत आहेत. विशेषतः युरोपचा संदर्भ इथे खूप महत्वाचा ठरतो. अगदी तुम्ही त्या युरोपियन युनियनच्या नवीन टॅक्सबद्दल बोलत आहात का? अगदी अचूक ओळखलेत. याचे सर्वात मोठे आणि तात्काळ कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील बदललेले कडक नियम, विशेषतः युरोपियन युनियनने लागू केलेला कार्बन बॉर्डर टॅक्स किंवा ज्याला CBAM म्हणजेच कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम म्हटले जाते. हा नियम नेमका कसा काम करतो? या नियमाचा साधा अर्थ असा आहे की जर तुम्हाला युरोपमध्ये पोलाद किंवा इतर कोणत्याही औद्योगिक वस्तूंची निर्यात करायची असेल आणि ते बनवताना तुम्ही तुमच्या देशात जास्त कार्बन उत्सर्जन केले असेल, तर युरोपच्या सीमेवर तुम्हाला एक प्रचंड मोठा कर भरावा लागेल. अरे वा, म्हणजे यामुळे तुमचं उत्पादन तिथे आपोआपच महाग होईल आणि तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडाल. अगदी तेच. त्यामुळे जर भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर, विशेषतः युरोपसारख्या मोठ्या बाजारपेठेत आपली निर्यात टिकवून ठेवायची असेल, तर त्यांना ग्रीन स्टीलकडे वळण्यावाचून पर्यायच नाही. हा केवळ नैतिक प्रश्न उरलेला नाही, तर तो आता पूर्णपणे आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. आणि हे खूप दिलासादायक आहे की भारतीय कंपन्यांनी याची दखल घेऊन पावले उचलण्यास सुरुवातही केली आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे टाटा स्टीलने त्यांच्या कारखान्यांमध्ये हायड्रोजन इंजेक्शनच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. हो, हा एक खूपच क्रांतिकारक प्रयोग आहे.
पारंपरिक कोळशाऐवजी हायड्रोजनचा वापर केल्यास कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटवता येऊ शकते. पण हे तंत्रज्ञान अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि ते प्रचंड खर्चिक आहे. हो, आणि इथेच आपण या उद्योगासमोरील आव्हाने आणि धोक्यांच्या टप्प्याकडे वळतो. कोणतीही मोठी झेप घेताना काही धोके असतातच. बरोबर. या अहवालाने कोणते मुख्य धोके अधोरेखित केले आहेत? कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. कोणत्याही वस्तुनिष्ठ विश्लेषणात आपण केवळ जमेच्या बाजू पाहून चालत नाही. अहवालात काही अत्यंत गंभीर रिस्क फॅक्टर्स अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत. यातील सर्वात मोठा आणि सध्याचा ज्वलंत धोका म्हणजे चीनी उत्पादनांच्या डम्पिंगचा. चीनी डम्पिंग हो, म्हणजे स्वस्त माल आपल्या बाजारात ओधण. होय. सध्या चीनच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेत, विशेषतः त्यांच्या रिअल एस्टेट क्षेत्रात मोठी मंदी आहे. यामुळे तिथे पोलादाची स्थानिक मागणी खूप कमी झाली आहे. पण त्यांचे कारखाने मात्र पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. अगदी बरोबर. परिणामी जे अतिरिक्त पोलाद तिथे साठत आहे ते अत्यंत कमी किमतीत इतर देशांमध्ये, विशेषतः भारतासारख्या वाढत्या बाजारपेठांमध्ये विकले जात आहे. यालाच डम्पिंग म्हणतात. आणि जेव्हा अशा स्वस्त चीनी पोलादाचा पूर बाजारात येतो तेव्हा साहजिकच भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होतो. हो, आणि हा खरोखरच एक मोठा मॅक्रो इकॉनॉमिक धोका आहे. कारण चीनची उत्पादन क्षमता एवढी अफाट आहे की त्यांच्या स्थानिक मागणीत झालेली 5% घट ही इतर देशांच्या एकूण उत्पादनापेक्षाही मोठी असू शकते. बापरे, हे खूपच गंभीर आहे. आणि या डम्पिंग व्यतिरिक्त जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता हाही एक मुद्दा आहेच. जर युरोप किंवा अमेरिकेत मंदी आली तर आपल्या निर्यातीवर त्याचा थेट फटका बसेल. आणि सोबतच कच्च्या मालाच्या किमतींमधील प्रचंड चढउतार हेही एक मोठं आव्हान आहे. आयर्न ओर म्हणजे लोह खनिज किंवा कोकिंग कोलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात सतत बदलत असतात, ज्यामुळे कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाचा खर्च स्थिर ठेवणे अत्यंत कठीण जाते. आणि त्यात पुन्हा ग्रीन स्टीलकडे वळण्याचा प्रचंड आर्थिक भार आहेच. मगाशी आपण $156 अब्ज ज्या गुंतवणुकीची चर्चा केली त्यातील मोठा हिस्सा आता तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी आणि पर्यावरणाचे कडक नियम पाळण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. हो, आणि मोठ्या कंपन्या हा खर्च कदाचित पेलू शकतील, पण ह्या क्षेत्रातील छोट्या आणि मध्यम कंपन्यांसाठी हे स्थित्यंतर अत्यंत वेदनादायी ठरू शकते. त्यामुळे सरकारला केवळ लक्ष्य निश्चित करून थांबता येणार नाही, तर या संक्रमण काळात उद्योगाला योग्य आर्थिक आणि धोरणात्मक आधार देणे तितकेच गरजेचे राहील. अगदी तंतोतंत. आता आपण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. जर या संपूर्ण माहितीच्या महासागरातून काही अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढायचे असतील तर चित्र अतिशय स्पष्ट दिसते. हो, सारांश खूप महत्वाचा आहे. भारतीय पोलाद उद्योगाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली वाढणारी अर्थव्यवस्था आणि त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड देशांतर्गत मागणी. याला मिळणारं भक्कम सरकारी पाठबळ जसे की PLI योजना आणि FDI धोरणं हे या क्षेत्रासाठी एक मजबूत पाया तयार करत आहेत. आणि संधींचा विचार केला तर ग्रीन स्टील आणि व्हॅल्यू ॲडेड स्पेशलिटी स्टील या भविष्यातील अत्यंत मोठ्या संधी आहेत, ज्या आपल्याला आयातीवरील अवलंबित्व कमी करून जागतिक स्तरावर एक भक्कम निर्यातदार बनवू शकतो. दुसरीकडे जागतिक किमतींमधील अस्थिरता, कच्च्या मालाचे अर्थकारण आणि चीनी डम्पिंग हे मुख्य धोके आहेत ज्यावर सर्वांनाच अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. हा सारांश अगदी अचूक आहे. हे विश्लेषण समजून घेणं आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ही आकडेवारी केवळ काही दशलक्ष टनांची किंवा अब्जावधी डॉलर्सची कोरडी आकडेवारी नाही, तर हा आपला देश, आपल्या आजूबाजूच्या पायाभूत सुविधा, आपले नवीन महामार्ग, उड्डाणपूल आणि भविष्यातील आपली संपूर्ण अर्थव्यवस्था कशी आकार घेत आहे याचा हा थेट आणि जिवंत पुरावा आहे. खरं. जेव्हा आपण रस्त्यावर एखादी नवीन अत्याधुनिक इलेक्ट्रिक गाडी पाहतो किंवा शहरात नवीन मेट्रोची लाईन उभी राहताना पाहतो, तेव्हा त्यामागे उभा असलेला हा विशाल, गुंतागुंतीचा आणि सतत बदलणारा पोलाद उद्योग आपल्याला दिसायला हवा. हेच या अहवालाचे खरे यश आहे. खरंच हा दृष्टिकोन अतिशय व्यापक आणि महत्त्वाचा आहे. आजच्या या विश्लेषणाचा शेवट करताना या अहवालाच्या आधारावर पण त्याच्या थोडे पलीकडे जाऊन एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबायला मला नक्कीच आवडेल. कोणता प्रश्न? मगाशी आपण ग्रीन स्टील बनवण्यासाठी टाटा स्टीलसारख्या कंपन्या सध्या हायड्रोजनचा वापर करण्याच्या चाचण्या करत आहेत यावर चर्चा केली. आता आपण याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहूया. पोलाद उद्योगासारख्या महाकाय क्षेत्राला प्रदूषणमुक्त करण्याची ही जी तातडीची गरज निर्माण झालीय
त्या गरजेतूनच भविष्यात हायड्रोजनसारख्या स्वच्छ ऊर्जेचं तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित होईल का? हा खूपच इंटरेस्टिंग अँगल आहे. आणि जेव्हा एवढा मोठा उद्योग हायड्रोजनवर चालेल तेव्हा स्केल ऑफ इकॉनॉमीमुळे ते तंत्रज्ञान अधिक स्वस्तही होईल. आणि जर असे झाले तर यातून केवळ पोलाद उद्योगच नाही तर संपूर्ण जगाच्या ऊर्जा वितरणाच्या म्हणजेच एनर्जी ग्रीडच्या पद्धतीतच एक मोठी क्रांती घडून येईल का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर जे लोक हे ऐकत आहेत त्यांनी नक्कीच सखोल विचार करायला हवा. नक्कीच ही खूप मोठी शक्यता आहे. याच एका मोठ्या आणि सकारात्मक विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबवूया. माहिती आणि विश्लेषणाच्या अशाच एका नवीन प्रवासासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत आजूबाजूला घडणाऱ्या या महाकाय बदलांकडे नक्कीच डोळसपणे पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.